यंदाचा गणेशोत्सव आणि हरतालिका व्रत याबाबत महिलांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय. कारण 2026 मध्ये हरतालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी अर्थात सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी येते. नाशिकच्या पंचांगानुसार हरतालिका तृतीयेची तिथी 14 सप्टेंबर रोजी सकाळी 7:06 समाप्त होत असून त्यानंतर गणेश चतुर्थीची तिथी सुरू होते. हरतालिका व्रत हे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या पूजेसाठी केले जाणारे महत्त्वाचे व्रत आहे. अनेक महिला या दिवशी निर्जळी उपवास करतात. मात्र यंदा त्याच दिवशी गणेश चतुर्थी असल्याने उपवास कधी सोडायचा हा प्रश्न उपस्थित झालाय. नाशिकच्या पंचांगानुसार गणेश चतुर्थीच्या गणेश पूजेचा मध्यान्ह मुहूर्त सकाळी 11:17 पासून दुपारी 1:44 पर्यंत आहे. गणपतीची स्थापना व पूजा याच काळात करणे शुभ मानले जाते. मग हरतालिकेचा उपवास कधी सोडायचा हा प्रश्न डोक्यात येतो. तर हरतालिका व्रताची पद्धत घराघरात आणि परंपरेनुसार काही प्रमाणात वेगळी असते. त्यामुळे केवळ तिथी सकाळी संपली म्हणून उपवास लगेच सोडावा असे सर्वांसाठी एकच निश्चित नियम सांगता येत नाही. ज्या महिलांच्या घरात हरतालिका व्रताचे दुसऱ्या दिवशी पारण करण्याची परंपरा आहे त्यांनी तीच परंपरा पाळावी. तसेच ज्या महिलांना निर्जळी उपवास करणे शक्य नसते त्यांनी आरोग्याचा विचार करून उपवासाची पद्धत ठरावी. महत्वाचे म्हणजे हरतालिका व्रत आणि गणेश चतुर्थीची पूजा हे दोन स्वतंत्र धार्मिक विधी आहेत. त्यामुळे आपल्या कुटुंबाची परंपरा, स्थानिक पंचांग आणि गुरुजींच्या मार्गदर्शनानुसार पारणाची वेळ निश्चित करणे योग्य ठरेल. 14 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी हरतालिका आणि तृतीया आणि गणेश चतुर्थी येत असल्याने महिलांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. सकाळी हरतालिकेची पूजा आणि त्यानंतर गणेश चतुर्थीच्या विधीमुळे धार्मिक वातावरण अधिक उत्साहपूर्ण राहणार आहे. थोडक्यात यंदा 14 सप्टेंबर रोजी दोन्ही तिथींचा संगम आहे. त्यामुळे हरतालिका व्रताचे पारण फक्त तिथी संपली म्हणून सकाळी 7:06 नंतर लगेच करावे असा सार्वत्रिक नियम नाहीये. घरची व्रत परंपरा ही महत्वाची आहे. एसवाराची न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग, नाशिक.